नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापुरात वांगचुकांच्या उपोषणाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. आंदोलकांची जोरदार मागणी. अहिल्यानगरच्या राहुरीत जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली. सभापती राम शिंदेंनी आमदार प्राजक्त तनपुरे यांची घेतली भेट. वाशिममधील चिखली खुर्द सुरळा रस्ता खड्डेमय. खड्डे पडल्यानं वाहन चालकांना त्रास. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. पालघरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश. कारवाईत 120 व्यावसायिक LPG सिलेंडर जप्त. सापळा रचत पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई आवास योजनेत 425 प्रकरणांची चौकशी सुरू. आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित फाईल्सची तपासणी. अमरावतीत 2 वर्षांपासून फरार असलेला यश रोडगे खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर अटक. कठोरा परिसरातून राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केली कारवाई. नाशिकच्या मालेगावमध्ये डोंगराळे अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरण. आरोपीची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली. 24 जुलै रोजी पुढची सुनावणी. साताऱ्याच्या वाईत एका नामांकित कंपनीत धक्कादायक घटना. झारखंडच्या कामगारानं मेटल भट्टीत उडी घेत जीवन संपवलं. परिसरात हळहळ व्यक्त. अहिल्यानगरच्या शिर्डीत ट्रक आणि दुचाकीचा अपघात. ट्रकने महिलेला जवळपास 150 फूट ओढत नेलं. अपघातात महिलेचा मृत्यू. पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर रस्त्यात विद्यार्थिनींची छेड. संशयितांनी पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकल्या. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.